ग्रामपंचायतीसमोर गुरुवारी उपोषणास बसणार समीर मोमीन। प्रजावाणी फाउंडेशनचा पाठिंबा, ग्रामस्थांमध्ये उत्सुकता। कोगनोळी गावातील विकासकामे तातडीने मार्गी लावावीत मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य समीर मोमीन गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। आंदोलनाला गावातील नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून विशेष म्हणजे प्रजावाणी फाउंडेशनने देखील या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे। गावातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता सोयी यांसारख्या तातडीच्या समस्या प्रलंबित असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे। या प्रश्नांवर ग्रामपंचायतीने ठोस भूमिका घेतली नाही, म्हणूनच मोमीन यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। गावाचा विकास आमचा हक्क आहे, तो मिळवण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने लढा उभारणार आहोत। ठोस लिखित हमी मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे समीर मोमीन यांनी स्पष्ट केले। या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण असून ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता आहे। महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दिसून येत आहे। यावेळी प्रजावाणी फाउंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर व सचिन परीठ हे उपस्थित राहून मोमीन यांना पाठिंबा दिला। गावाचा विकास हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे। ग्रामपंचायतीने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास अशा प्रकारची आंदोलने अपरिहार्य ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले। ग्रामपंचायत प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून पुढील काही तासांत कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।